पुण्यातल्या आंबेगावमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीचा मोठा फटका. शेतकऱ्यांना बसणारे डिझेलच्या दरवाढीमुळे शेती मशागतीचा खर्च, शेतमालाच्या वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. शेतकऱ्यांचा आणि शेती व्यवसायाचा खर्चाचा ताळमेळ बिघडणार आहे. त्यामुळे शेतकरी सध्या संकटात आहे. पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणारे जिल्हा वार्षिक योजनेसाठी 1472 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 1472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 93 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. आता बातम्या पाहूया नाशिकमधून. मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान हे त्यांच्या निवासस्थानापासून आपल्या कार्यालयापर्यंत पायी गेले. शासकीय वाहनाचा वापर न करता त्यांनी पायी चालत आपले शासकीय कार्यालय गाठलं. पंचवटीतील हिरावाडी परिसरामध्ये महालक्ष्मी नगर इथल्या समृद्धी ज्वेलर्स या दुकानावर शुक्रवारी रात्री 4 ते 5 अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. रात्री 9 ते 9:30च्या सुमारास 4 ते 5 संशयित ग्राहक बनून ज्वेलर्सच्या दुकानामध्ये शिरले आणि या तरुणांनी अचानक पिस्तूल आणि इतर शस्त्राचा धाक दाखवला. दुकानाचे मालक आणि तिथे उपस्थित असलेल्या महिलेला धमकवायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्या बातम्या छत्रपती संभाजीनगरमधून. संभाजीनगरमध्ये इंधनाची टंचाई आहे, भाव वाढ झाली आहे. ईव्ही वापरायचं सध्या मोठं आवाहन केलेलं आहे, तर ईव्ही गाड्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. शहरात ज्या शोरूममधून एक गाडी दिवसाला जायची तिथे आता 5 गाड्या जातात, तर बुकिंग वाढली आणि आता गाड्यांसाठी वेटिंग हे वाढलं आहे. छत्रपती संभाजीनगर शैक्षणिक वर्ष 2026-27 पदवी परीक्षा प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्काची स्पष्ट माहिती मिळावी यासाठी उच्च शिक्षण विभागानं पाऊल उचललंय. प्रत्येक महाविद्यालयानं कॉलेजच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर प्रवेश शुल्काची माहिती लावणं हे अनिवार्य केलेलं आहे.